सध्याच्या धकाधकीच्या काळात पुस्तक वाचायचे राहून जाते, तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑडिओ मराठी कथा कादंबरी. चला तर मग ऐकूयात. नमस्कार कथाप्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. माझी आत्मकथा, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. निरनिराळे धर्म. जगातील मोठमोठ्या धर्मांविषयी खोल व सांगोपांग विचार केला म्हणजे आपल्या विचाराला चालना मिळाल्यावाचून राहत नाही. ख्रिस्ती धर्मामध्ये जिझस ख्राइस्ट म्हणतो की मला तुम्ही ईश्वराचा पुत्र समजा, म्हणजे मी तुम्हाला ईश्वराकडे घेऊन जाईन, आणि हे मानण्यास तुम्ही तयार नसाल तर तुम्हाला ईश्वराकडे जाता येणार नाही. आम्ही ख्रिस्ती लोकांचे म्हणणे असे की जुदोवा हा जर तुमचा ईश्वर आहे तर त्याने लग्न केल्याचे कोठेच सांगितले नाही, आणि हे खरे आहे, तर मग जिझस ख्राइस्ट हा ईश्वराचा पुत्र आहे असे आम्ही मानायचे तरी कसे? वास्तविक पाहता यहुदी लोकांचा जुना करार हाच ग्रंथ. त्यात लिहिलेल्या गोष्टी यहुदी लोकांना मान्य, पण नवा करार प्रमाणे मेसायाने आगाऊ सांगून ठेवलेला येशू ख्रिस्त जन्माला आला असे मांडलेले आहे. अर्थात तो करार यहुद्यांना मान्य नाही, पण ख्रिस्ती धर्म कसाही असला व त्यातील तत्वे आपल्या बुद्धीला पूर्णतया पटण्यासारखी नसली तरी त्या धर्मांचा ख्रिस्ती समाजावर केवढा विलक्षण प्रभाव आहे याचा आपण अवश्य आढावा घेतला पाहिजे. ख्रिस्ती धर्माचा पगडा ख्रिस्ती समाजाच्या नैतिक आचरणावर किती विलक्षण तऱ्हेने बसलेला आढळून येतो ते पहा. मी तुम्हाला किंवा 8व्या एडवर्डचीच गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे पटेल. त्या राजाला सिंहासन सोडावे लागले याला खरे कारण काय झाले असेल याची तुम्हाला कल्पना आहे? 8व्या एडवर्डनी एका काडीमोड घेतलेल्या तरुणीशी लग्न करण्याचे ठरवले. तेव्हा त्याच्या विरुद्ध चर्चा येऊ लागली. डॉक्टर लॉंग, कॅटरबरीचे आर्चबिशप यांनी साफ सांगितले की मी या लग्नाच्या कोणत्याही विधीत भाग घेणार नाही व नंतर होणाऱ्या बड्या खाण्यात तर मुळीच भाग घेणार नाही. पाहिल्याने इंग्लंडचे त्यावेळचे मुख्य प्रधान स्टॅनले बॉल्डविन यांनी या गोष्टीत फारसे मन घातले नाही, कारण त्यांना कॅडबरीच्या आर्चबिशपने घातलेल्या धाकाचे फारसे महत्त्व पहिल्याने वाटले नसावे. पण पुढे जेव्हा आर्चबिशपने आपल्या हाताखाली एक बिशपकडून चर्चमध्ये धार्मिक प्रवचन देत असताना उघडपणे या भावी लग्नाच्या विरुद्ध जोराचा प्रचार चालवला, तेव्हा मात्र साऱ्या ब्रिटिश पत्रकारांना या अनिष्ट गोष्टींकडे उघडपणे डोळे झाक करता येणे शक्य झाले, आणि वर्तमानपत्रे उघडपणे हल्ला चढवू लागल्याबरोबरच मुख्य प्रधानांना राजाची भेट घेऊन त्याला राजत्याग करण्याचा सल्ला देण्याविषयी गत्यंतरच उरले नाही. मुख्य प्रधान म्हणाले, तुम्ही योजलेल्या स्त्रीशी तुम्हाला लग्न करावयाचे आहे ना? सारी ख्रिश्चन ब्रिटिश जनता त्याच्या विरुद्ध आहे, हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्हाला ख्रिश्चन नैतिक नियमाच्या विरुद्ध वागावयाचे असेल तर राजत्याग करावा लागेल. ख्रिस्ती धर्माचा समाजावर व समाजाच्या नैतिक बंधनांवर किती मोठा प्रभाव आहे हे आपल्याला नाही का दिसून येत? याच्या उलट हिंदू धर्माचा आपल्या समाजाच्या नैतिक बंधनावर किती पगडा आहे याचा तुम्हीच खोल विचार करून पहा. आपले राजे रजवाडे वाटेल तसे वागतात, त्याच्या विरुद्ध
हिंदू धर्म काय करू शकतो? उलट शंकराचार्य हा नैतिक बंधने तोडण्यास मदत करतात. याला काय म्हणावे? मला समजत नाही. आता आपण मुसलमानी धर्माविषयी चर्चा करू. महम्मद पैगंबराची शिकवण अशी आहे की मीच ईश्वराचा प्रेषित असून मी पहिला व अखेरचा आहे. हे आधी तुम्ही कबूल केले पाहिजे, तरच मी तुमची ईश्वरापाशी रदबदली करू शकेन. अर्थात हे मानण्यास जे लोक तयार नाहीत ते सारे काफिर गणले जातात. बौद्ध धर्म खरा मानवी धर्म. ज्याप्रमाणे बुद्धांनी आपल्या निर्वाणकाळी आपल्या शिष्यांना अखेरचा संदेश दिला, त्याचप्रमाणे महम्मद पैगंबरानेही आपल्या शिष्यांना दिला आहे. हे तुम्हाला माहीत आहेच. काही शिष्य आसनमरण असलेल्या महम्मद पैगंबरला विचारू लागले, आपण काही गोष्टींचा अद्याप निर्णय दिलेला नाही. एखादी गोष्ट आम्हाला विचारावयाची असल्यास आम्ही काय करावे, आम्ही कसे वागावे? यावर महम्मद पैगंबराने जे उत्तर दिले त्याचा आपण विचार करा. म्हणजे महम्मदीय धर्मात विचार स्वातंत्र्याला कितपत मुभा आहे हे आपल्याला कळून येईल. ते म्हणाले, काफिर जसे वागतील त्याच्या अगदी उलट तुम्ही वागत जा म्हणजे झाले. हे ऐकून शिष्यांचे समाधान झाले की नाही आपल्याला माहीत नाही, पण आम्हाला मात्र हे उत्तर समाधानकारक वाटत नाही. आता हिंदू धर्माच्या शिकवणीचा आपण खोल विचार करू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मन सजाम्यह. म्हणजे धर्माची ग्लानी झाली, धर्म साप बुडाला, अधर्माचे साम्राज्य माजले. म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यावर मग भगवान विष्णू अवतार घेऊन येणार व पुन्हा धर्माची स्थापना करणार. या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण हात जोडून स्वस्थ बसणार की काय? इकडे नर करणी करे तो नर का नारायण हो जाय म्हणायचे की, आणि त्याच वेळी नराच्या करणीला मुळी वावच ठेवायचा नाही, असे नारायणच करील असे म्हणायचे. याला अर्थ काय? आपल्या विसंगत विचारसरणीमुळे आपण कधीच कर्तव्यतत्पर होऊ शकत नाही. ईश्वराच्या अवताराशिवाय स्वतःला काही करताच येणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते. म्हणूनच तुम्ही किंकर्तव्यमूढ झालेले आहात, दुसरे काय? याच्या उलट बुद्धीच्या शिकवणीचा विचार करा. बुद्धाचा हा खरा मानवी धर्म आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत, आपण त्याचे प्रेषित आहोत किंवा आपण त्याचे एकमेव पुत्र आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितलेले नाही. म्हणूनच बौद्ध धर्म हा मानवी धर्म असून मानवाच्या संपूर्ण विकासासाठी जो निर्माण केला आहे असे आम्हाला वाटते, आणि तो आमच्यासारख्या आधुनिक व अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला चटकन पटू शकते असा आहे. बुद्धाची शिकवण अगदी साध्या व स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सद्विक बुद्धीला पटविल त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत. पार्लमेंटमध्ये कार्य असे चालवावे याविषयी जसे काही ढोबळ नियम असतात तशा प्रकारचे नियम बुद्ध संघामध्ये आहेत. हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. बुद्ध संघांमध्ये बॅलेट मतनोंदणीची पद्धत होती.
एखाद्या माणसाला बुद्ध संघात यावयाचे असल्यास त्याला प्रथम एखादा बुद्ध भिक्खूचे शिष्यत्व पत्करावे लागे. भिक्खू या उमेदवाराच्या दरेक चालचुणीवर अगदी बारकाईने लक्ष ठेवून त्याच्या लायकीविषयी 3 वर्ष आपली खात्री करून घेई. अशी त्याची खात्री झाली म्हणजे त्याच्या शिफारशीवर या उमेदवाराचे नाव संघात नोंदण्यात येईल. पुढे त्याच्या उमेदवारीबद्दल गुप्त मतनोंदणी करण्यात येईल. या मतमोजणी सालपत्रावर सालीच्या पानावर लिहून केलेली जाते. ही सालपत्रे सारी एका पेटीत गुप्तपणे ठेवून झाल्यावर साऱ्यांची मतांची मोजणी केली जाते. असे एकही मत विरुद्ध नसले म्हणजे त्याला संघातील सामील करण्याची परवानगी दिली जाईल. त्याचप्रमाणे संघात एखादा प्रश्न विचारावयाचा असल्यास त्याला हल्लीच्या आपल्या आधुनिक पद्धतीप्रमाणे प्रथम नोटीस ऑफ मोशन म्हणजे ठरावाचा मसुदा संघाच्या कार्यवाहकाकडे पाठवून द्यावा लागत असे. अशा तऱ्हेने हा मसुदा पुढे आणला गेला. प्रथम त्याच्या विरुद्ध कोणी असतील त्यांना बोलण्याची परवानगी दिली जाईल. कोणी विरुद्ध नसल्यास तो ठराव मंजूर करण्यात येत असे. यावरून त्या संघातील कामे किती कडक शिस्तीने चालवली जात असतात याची आपल्याला पूर्ण कल्पना येते. या अत्यंत उदार धर्माचा हास कसा झाला ही गोष्ट पुन्हा केव्हा तरी मी तुम्हाला सांगेन. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नवीन कथेमध्ये.